बुलढाण्याच्या खडकवासला धरणामधून मुठा नदीमध्ये 29,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। मुठा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, अनेक वाहनं पाण्याखाली गेली। पाण्यामध्ये अडकलेल्या वाहनांना बाहेर काढण्याचं काम सुरू। कोल्हापूरमधील राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले। 4 दरवाजांमधून 7,000 क्युसेकने भोगावती नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता। पवना धरण 99% भरल्यामुळे नदीमध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी, लाभधारकांनी आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावं, सूचनांचं पालन करावं असं प्रशासनाचं आवाहन। भिवंडी शहरामध्ये रात्री मुसळधार पावसाची हजेरी। कामवारी नदी पात्र दुथडी भरून वाहू लागलेला आहे। शेलार गावाच्या हद्दीमध्ये घाटावर उभी असलेली एक मिनी बस नदी पात्रामध्ये वाहून गेली। भिवंडीमध्ये मुसळधार पावसामुळे कामवारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली। नदीचं पाणी थेट शहरामध्ये शिरलं, त्यामुळे भाजी मार्केट, मुख्य बाजारपेठ आणि 3 वस्ती परिसरामध्ये गुडघाभर पाणी साचलं। बुलढाणा शहरामध्ये अतिवृष्टीमुळे घरातील नळांना गढूळ पाणी येत असल्याचं समोर। खामगाव नगर परिषदेकडून पाणी उकळून पिण्याचं आवाहन। खामगाव तालुक्यामध्ये जलशुद्धीकरण प्रक्रिया सुरू। फार्मर आयडीच्या गोंधळामुळे नंदुरबारमधील 10,000 शेतकरी संकटात। 45 गावांची नावं ऑनलाईन प्रणालीमध्ये नसल्यामुळे शेतकरी योजनांपासून वंचित राहण्याची भीती। गिरणा धरणामधून 22,284 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। गिरणा धरणाचे 6 दरवाजे प्रत्येकी 90 सेंटीमीटरनं उघडले। नदीला पूर आल्यामुळे गिरणा नदीवरील अनेक छोटे मोठे पूल पाण्याखाली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। खानदेशातील दमदार पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापी नदीला रौद्ररूप। सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजचे मिळून 23 दरवाजे उघडले। मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। मावळमधील पवना धरण 100% भरलं। पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस। मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पवना माईचे विधिवत जलपूजन करून जलसंवर्धनाचा संकल्प केलाय। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये भराडी नदीला 50 वर्षांनंतर रौद्ररूप। पुराचं पाणी भवाळी गावामध्ये शिरल्यामुळे 58 कुटुंबांचं तातडीनं स्थलांतर करण्यात आलं। घरांसह जनावरांच्या चाऱ्याचं देखील मोठं नुकसान झालंय। जालन्याच्या भोकरदनमध्ये जोरदार पावसामुळे पूर्णा नदीची पाणी पातळी वाढली। जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 30 आणि 31 जुलैच्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यामध्ये 13% वाढ। जिल्ह्यामधील 61 प्रकल्पांमध्ये सध्या 45.2% पाणीसाठा। अनेक प्रकल्प 100% भरल्यामुळे आगामी काळामधील पाणी टंचाईचा धोका कमी झालाय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांचा पाणीसाठा 90%वर पोहोचला। पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे महापालिकेने पाणीपुरवठा वाढवला। पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच 10% पाणी कपात पूर्णपणे हटवण्याचा निर्णय। पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 4 धरणांमध्ये एकूण 99.43% पाणीसाठा। खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरणं ही 100% भरली। टेमघर धरणामध्ये 95.45% साठा, तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा धरणांमध्ये 11% अधिक पाणीसाठा। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील 44 धरणांपैकी 12 धरणं 100% भरली आहेत, तर 32 धरणं 80% भरली आहेत। धरण क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस पडल्यामुळे धरणांची क्षमता पूर्ण झाली आहे। मात्र कोकणातील शेतीसाठी अजून पाऊस आवश्यक आहे। सातारा जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धोम धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ। 90% इतका पाणीसाठा झाल्यामुळे धरणाच्या 5ही वक्र दरवाजांमधून 5,350 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे।